श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज मी व्हिडिओला दुपारी सुरुवात केली होती. पौष महिन्यातील रविवार असल्यामुळे मी इथं सूर्यनारायणाची पूजा मांडलेली होती. आज ना मी फक्त शाबू आणि पोहेच केले होते, तर त्याचा एवढा मोठा भांड्याचा राडा पडला होता बघा. आम्ही घरात माणसे फक्त 4च आणि भांडे किती पडतात बघा. सकाळपासून दुपारपर्यंतची भांडी एवढी आहेत. संध्याकाळी स्वयंपाक आणि जेवण केल्यानंतरचे तरी भांडी वेगळीच पडतात ना. तर आज ना अंगणवाडीमध्ये पोलिओ चालू होता, त्यासाठी आम्ही अक्षदला आणि प्रांजलला पोलिओ देण्यासाठी गेलो होतो बाहेर. आज रविवार होता म्हणून हाताकडे बघितलं की लक्षात आलं की नखे पण काढायचे आहेत, म्हणून पटकन नखे काढायला बसले. नखे काढून घेतले. माझ्या डाव्या हातातल्या बांगड्यांना सगळ्या एक एक करून फुटून गेल्या आणि मला बाहेर पण जाणं होईना गेले गोट आणण्यासाठी. हे बघा आमची मस्ती बघा कशी चालू आहे ती. थोड्या वेळ पोरांसोबत मस्ती त्यांनी केली, खेळलो त्यांच्यासोबत. थोडा वेळ मोबाईल पण बघितला आणि म्हणलं चला आता आपला आळस बाजूला ठेवूया आणि हे समोर पडलेला सगळा भांड्याचा राडा तेवढा आवरून घेऊया म्हणून पटपट भांडे घासायला घेतले. मला ना कामाचं काय वाटत नाही, पण काम करायच्या आधी एवढा कंटाळा येतो ना, असं वाटतं की काय करूच नाही काम म्हणून. आणि परत एकदा करायला घेतलं ना, जरा जरी घाण दिसली ना असं वाटतं कधी एकदा ते करून टाकते म्हणून. करायला घेतलं की मला काय वाटत नाही, पण करायच्या आधी भरपूर आळस येतं माझ्या अंगात. असं कोणाकोणाला होतं मला नक्की सांगा. माझं तर तसंच होतं बघा. कट्टा वगैरे क्लीन आणि ना अक्षदला असं वाटतं की मला सारखं बाहेर सोडावं खेळायला, पण त्याचं काय आहे ना, त्याला बाहेरचं वातावरण जास्त सूट होत नाही, त्यामुळं मी जास्त त्याला बाहेर सोडत नाही. आणि आता बघा कसा बाहेर जाऊन बसलेला आहे. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.